नमस्कार, मी अपर्णा. मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत मुलांची अत्यंत आवडती अशी रेसिपी, ती पण झटपट आणि एकदम कमी साहित्यामध्ये कशी होईल ते आता आपण दाखवणार आहोत. आणि छोट्या छोट्या साईजमध्ये आपण ते बनवणार आहोत. आपण आज बनवतोय नो बेक चीज केक. इथे त्यासाठी मी मारी बिस्किट आहे ते ग्राइंड करून त्याचं बेस तयार करून घेतलेलं आहे. हे 2 मी बॉलमध्ये ठेवलेले आहे. तसेच मी इथे बिस्कॉफची बिस्किटे घेतलेली आहेत. त्याचाही आपण चुरा करून घेणार आहोत, म्हणजे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. तसेच इथे मी थोडंसं बटर घेतलेलं आहे, जे बटर आपण ह्या बेसमध्ये मिक्स करून त्याचा एक चांगलं मोल्ड करून घेणार आहोत. सुरुवात करूया आपण आता आपल्या नो बेक चीज केकला, जे छोट्या छोट्या साईजमध्ये आपण बनवून आपण दाखवणार आहोत. आपण 3 टेबलस्पून बटर घेतलेलं आहे. एवढं बटर आपल्याला लागणार नाही आहे, पण आपण ते वितळवून घेणार आहोत. त्यासाठी इथे गॅस सुरू करून बटर वितळवत आहोत. बटर बरोबर आपण बिस्किट मिक्स करून घेत आहोत. आपण हा एक चांगला बेस तयार करत आहोत चीज केकचा. आपला बेस तयार झालेला आहे. मारी बिस्किटचा चुरा आणि बटर चांगलं मिक्स करून चांगलं खाली आपण प्रेस करून ह्या कप्समध्ये आपण मोल्ड केलेलं आहे ते. आता हे जे दोन्ही बेस आहेत ते आपण फ्रीजरमध्ये 10 ते 15 मिनिटे सेट करण्यासाठी ठेवणार आहोत. आणि ही जी बिस्कॉफची जी बिस्किटं घेतलेली आहेत त्याचं आपण फिलिंग तयार करणार आहोत. हे 2 कप आहेत, हे 2 मोल्ड जे भरलेले आहेत ते. आणि अजून एक आम्ही तयार केलेलं आहे. त्या सगळ्यांसाठीही आपण 6 बिस्किटं फक्त वापरणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता फिलिंग तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे फ्रेश क्रीम घेतलेले आहे, 6 बिस्कॉफची बिस्किटं, तसेच 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे. आता सगळं आपण आता याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून वाटून घेणार आहोत. असं घ्या, इथे फोकस आहे. पनीर कंडेन्स मिल्क आपल्याला किती गोड पाहिजे त्याप्रमाणे क्वांटिटी घ्यायची आहे. बिस्कॉफची बिस्किटं, सगळं साहित्य आता एकदा मिक्सर ग्राइंडरवरती वाटून घ्यायचं आहे. आपली चीज केकची फिलिंग ही तयार झालेली आहे. ह्या बेसवरती आता आपण टाकून घेणार आहोत. आणि अजून एक आपण ह्याच्यामध्ये उत्कृष्ट चव लागण्यासाठी हा जो आंबा घेतलेला आहे, ह्या आंब्याचा रसही आपण ह्या चीज केकवरती टाकणार आहोत. ही कन्सिस्टन्सी बघा कशी केलेली आहे आपण फिलिंगची. आता आपण मँगोचा जो हा रस तयार केलेला आहे, पल्प तयार केलेला आहे, तो आपण टॉपिंग म्हणून टाकणार आहोत या चीज केकवरती. चीज केक आपण 10 ते 15 मिनिटे फ्रीजमध्ये चांगलं सेट करायला ठेवलं होतं. म्हणजे फिलिंग टाकल्यानंतर 10 ते 15 मिनिटे आपण आतमध्ये ठेवलं होतं फ्रीजरमध्ये. आता त्याच्यावरती हे मँगोचं टॉपिंग आपण स्प्रेड करत आहोत. मँगो टॉपिंग टाकल्याच्या नंतर आपण जवळजवळ कमीत कमी 2 तास आपल्याला फ्रीजरमध्ये हे सेट करत ठेवायचं आहे, किंवा जास्तीत जास्त 5 ते 6 तास आपण चांगलं सेट करूया, म्हणजे खूप छान असा आपला चीज केक हा सेट होईल. आपला चीज केक 2 तास फ्रीजरमध्ये सेट झालेला आहे. आता आपण बघूया की कसा तो तयार झालेला आहे. खूपच छान सेट झालेला आहे. अशा प्रकारे ही चीज केकची रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा आणि आमच्या मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.
खूपच छान असा तो सेट झालेला आहे. अशा प्रकारे ही रेसिपी तुम्ही करून बघा.